नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण टरबुजापासून काहीतरी वेगळं बनवणार आहोत। तर हे पदार्थ बनवायला खूप सोपा आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये तयार होतो। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी एक टरबूज घेतलेला आहे। आता आपण ते एकदम मधातून कट करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे। तर इथं मी पूर्ण टरबूज वापरणार नाही, मी अर्ध्याच टरबुजाचा वापर करणार आहे। हे बघा, आणखीन अर्ध टरबूज घेतलेला आहे, त्यामधून आणखीन मी कट करून घेत आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टरबूज कट करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने मी सर्व टरबूज कट करून घेतलेला आहे। मीडियम साईजच्या फोडी बनवून घेतलेल्या आहे टरबूजच्या। तर यामधले हे ना बी काढून घ्यायचं आहे। सर्व फोडीच्या बी काढून घ्यायच्या आहे। हे बघा, इथं मी सर्व टरबूजाच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या टरबूजाच्या फोडी आहे ना फ्रीजमध्ये 3 ते 4 तासासाठी ठेवून द्यायच्या आहेत। हे बघा, 3 ते 4 तासानंतर मी ही टरबूजाच्या फोडी फ्रीजमधून साईडला काढून घेतलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही, ह्या फोडी एकदम बर्फासारख्या निबर झालेल्या आहेत। आता मी इथं एक प्लेट घेतलेला आहे, इथे एक मी छोटी खिसणी घेतलेली आहे। आता आपण ही एक टरबूजाची फोड घेऊन या खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचं आहे। बघू शकता, या पद्धतीने बघू शकता किती छान असं खिसत आहे। इथे मी सर्व टरबूजाच्या फोडी खिसणीने खिसून घेतलेल्या आहेत आणि एका बाउल मध्ये काढून घेतलेला आहे। आता यावर आहे ना मी 1 चमचा मध घालून घेणार आहे आणि आता यावर थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा आहे। तर हे बघा, आपला टरबुजापासून थोडासा वेगळा पदार्थ तयार झालेला आहे। हे खायला खूप छान लागतं। तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून पहा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।